सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीकरता प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावच्या जत्रेत अनोखा बाजार भरतो। नजरेत साठवावा असा हा बाजार आहे। थेट जाऊयात या बाजारला आणि पाहूयात या बाजारची गंमत। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या नांदेडच्या माळेगाव मधल्या श्री क्षेत्र खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। ही यात्रा सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे। या यात्रेतील एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारा गाढवांचा बाजार। महाराष्ट्रात जेजुरी मधल्या यात्रेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा गाढवांचा सर्वात मोठा बाजार माळेगाव यात्रेत भरतो। यंदाही माळेगावच्या यात्रेत गाढवांचा बाजार भरलाय। या बाजाराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बहुतांशी व्यवहार हा उधारीवर चालतो। 500 रुपये घेऊन कुठलीही लिखापडी न करता बयाना घेऊन गाढव समोरच्या व्यापाऱ्याला दिले जातं। दुसऱ्या वर्षी याच बाजारात त्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले जातात। विश्वासावर हा कॅशलेस व्यवहार आजही सुरू आहे। अब या पिरियडला घेऊन गेले ना पुढच्या वर्षी गाडो या टायमाला आणून देणार पैसे वर्षाला वर्षे उधार। लिखापडी काय लेखापाडी त्यांच्या काय नसते वळखीवर येत असते। 12 महिन्याचा व्यवहार करीत होतो आम्ही। 12 महिने ते पैसे आणून देत होते, ते इमानदारी होते। इथं आणून दिले की त्याला आणि 2-4 गाडो आम्ही वापस देत होतात। परत पुढल्या वर्षी पैसे त्यांच्याकडून घेत होतात। उधारीवर कॅशलेस व्यवहार होणाऱ्या या बाजाराला यंदा नोटबंदीचा थोडाफार फटका बसलाय। थोड्या नोटा खरेदीदारांकडे नसल्यानं यंदा विक्री खूप कमी प्रमाणात झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। 2 पोर वाट लावलो गाडो आणा म्हणून 40-50 काहीतरी येते म्हणून ते पैसे पोरं घ्यायला गाडो बंद झाले, रुपये बंद झाला। 10,000 रुपये गेले खर्च माझ्यात। आता तसंच 2 पोर आले गाडो नाही काय नाही। माळेगाव यात्रेत पिढ्यानपिढ्यांपासून व्यापारी हा उधारीवरचा व्यवहार करतायत। आजच्या जमान्यातही विश्वासावर व्यवहार चालतो, त्याचं हे आगळं वेगळं उदाहरण माळेगाव यात्रेत पाहायला मिळतं। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।